तर आता आणखी एक मोठी बातमी सध्या समोर येते। दिग्विजय पाटलांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। दिग्विजय पाटील सोमवारी आता चौकशीला येणार असल्याची माहिती आहे। जुलाबांमुळे चौकशीला हजर राहू शकत नाही असं त्यांनी पुणे पोलिसांना कळवलेलं आहे। आजारी असल्याचं डॉक्टरांचं सर्टिफिकेटही त्यांनी पोलिसांना पाठवलंय अशी माहिती समोर येते। दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना आता पुन्हा एकदा त्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे। दिग्विजय पाटील आता थेट सोमवारी चौकशीला हजर होणार आहेत असं कळतंय। जुलाब लागल्यामुळे चौकशीला येऊ शकत नसल्याचं त्यांनी पुणे पोलिसांना सांगितलेलं आहे। आजारी असल्याचं डॉक्टरांचं सर्टिफिकेटही त्यांनी पोलिसांना पाठवलं अशी माहिती देखील समोर येते। त्यामुळे आता थेट सोमवारी दिग्विजय पाटलांची या ठिकाणी चौकशी होणार असल्याचं कळतंय। झी 24 तासनं हा संपूर्ण गैरव्यवहार उघडकीस आणलेला होता। आज दिग्विजय पाटील यांची चौकशी होणं अपेक्षित होतं, मात्र आता ते चौकशीला उपस्थित राहू शकत नाहीत असं समजतंय। त्यांनी डॉक्टरांचं सर्टिफिकेटही पोलिसांना पाठवलेलं आहे। आपल्याला जुलाब झालेले आहेत, त्याचा त्रास होतोय, त्यामुळे आपण चौकशीला हजर राहू शकत नाही असं दिग्विजय पाटील यांनी सांगितलेलं आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, नेमकं हे काय सुरू आहे? पुन्हा एकदा दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ मिळते, आता त्यांनी डॉक्टरांचं सर्टिफिकेटच पाठवलंय। होय, त्याने आज मी खरं तर आज त्यांना येणं अपेक्षित होतं, कारण त्यांनीच वाढून तारीख दिली होती। त्याला 1 तारखेला तो येऊन गेला होता, फक्त अर्ज दिला की मला लग्नाला जायचंय बहरीनला, मला 10 तारखेला द्या, म्हणजे आज द्या। तो लग्नावर नाही आला काल परवा, त्यानंतर आज तो पोलिसांसमोर हजर होईल असं पोलिसांचा अंदाज होता, पण तो दिवसभर आला नाही। आणि आता संध्याकाळी त्यांनी बरोबर पोलिसांना हे आजारी असल्याचं डॉक्टरांचं एक आपलं प्रमाणपत्र म्हणतो सर्टिफिकेट ते पाठवले की मला जुलाब लागलेत, मला त्रास होतोय, मी आजारी आहे, मला आता सोमवारी मी हजर होतो तुमच्यासमोर असं कारण देऊन पुन्हा एकदा त्यांनी टाळलंय। कारण आज सकाळपासून इथं माध्यमांचे कॅमेरे आहेत म्हणून तो आला नाही की टाळाटाळ करतोय का पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतोय, हे सगळे अनेक प्रश्न आता या निमित्ताने समोर येताना दिसत आहे। त्यामुळे दिग्विजय पाटील अक्षरशः ह्या प्रकरणामध्ये फक्त पळवाट काढताना दिसतोय, बाकी काही नाही। निश्चितच खरं तर त्यांनीच मुदतवाढ मागितलेली होती, त्यामुळं यापूर्वी त्यांचे वकील खारगे समितीसमोर हजर झाले होते। स्वतः ते अद्यापही चौकशीला कुठे झालेले नाही आहेत, त्यामुळं टाळाटाळ केली जाते का, याला आता कुठेतरी या शंकेला वाव आहे? फक्त टाळाटाळ, कारण आता त्यातच आता माहिती अशी मिळते की ह्या केसमधनं कायदेशीर डावपेचांमधनं बाहेर कसं पडायचं, त्यानं मग हे सगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत का, असा या निमित्ताने आता प्रश्न उपस्थित होणार दिसतोय। कारण जर चौकशीला हजर झाला आणि त्यात अडकलं समोर आणि मग पोलिसांनी अटक केली तर ती भीती आहे कायम मनात, त्यामुळे तो टाळाटाळ करतोय अशी सध्या त्याची माहिती आहे। शीतल तेजवानीला असं चौकशीला आल्यावर पोलिसांनी अटक केली। हो चंद्रकांत, अटकेच्या भीतीपोटी कुठेतरी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतात। निश्चितच त्यासाठीच हे सगळे पळवाट आणि मुदतवाढ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मी दिवस लांबवले की 2-3 दिवस तेवढेच मिळतात। हायकोर्टात जाऊन अटकपूर्वसाठी अर्ज करता येतो, त्यात मिळालं तर मग सेफ साईड राहता येतं। ते निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेसारखं जसं तो आज अगदी रुबाबात आलाय चौकशीला आणि संध्याकाळी सोडणार, कारण त्याची तारीख कोर्टाने पुन्हा वाढून दिलेली आहे। म्हणजे कायदेशीर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळा आता या मीडिया कंपनीचे सगळे भागधारक दिग्विजय पाटील यांच्याकडनं। कारण पार्थ पवारांचं अजून नावच समोर, खरं तर तो 99% भागीदार आहे, त्यांचं नाव येणं, त्यांचा FIR होणं सगळं अपेक्षित असताना पण ते अजून लांब, अजून दिग्विजय पाटीलांपर्यंतच पोलीस पोहोचवून दिसत नाही। हो आणि आता सोमवारी तरी दिग्विजय पाटील आता चौकशीला येतात का हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।